नमस्कार। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आज 5 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। बघा, ज्या रेशनधारकांना या 5 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी राज्य सरकारकडून 5 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। सोबतच या 5 योजनांसाठी काल GR सुद्धा आलेले होते। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी या 5 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। त्यामुळे पिवळे रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु या 5 योजनांचा लाभ सरसकट सर्व रेशनधारकांना घेता येणार नाही। म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल त्यांना 100% या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा 100% या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना या 5 योजनांचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकच या 5 योजनांसाठी पात्र ठरणार आहे। जर पांढरे रेशनधारक असतील तर त्यांचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असावे तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। ज्या रेशनधारकांना या 5 योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर ते रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये बसायला सुद्धा पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे 2025 या चालू वर्षामध्ये तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच या 4 पात्रतांपैकी दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे या दोन्ही रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड नसेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा। म्हणजेच एकतर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे, जर पिवळे रेशन कार्ड नसेल तर केसरी रेशन कार्ड असावे, जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी आहे याचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला तरी असायला पाहिजे तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे। बघा, ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांनाच या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच या 5 योजना आहेत, जर तुम्हाला या 5 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुमचं वय सरासरी 18 वर्षाच्या पुढेच असावं। सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच शेवटची आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा। म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा किंवा तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा। म्हणजेच जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसत असाल तरच तुम्हाला या 5 योजनांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा तुम्हाला या 5 योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे 4च्या 4 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा पात्र ठरायला पाहिजे। परंतु या 5 योजना आलेल्या आहेत तर या 5 योजनांचा लाभ
टोटल मिळून 1 लाख रुपयापर्यंत देण्यात येणार आहे। त्यामुळे या 5 योजनांपैकी जी पहिली योजना आलेली आहे तर ती पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे, म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जेवढे पण लाडके बहिणी असतील ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु या मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, सोबतच याच्यासाठी पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते आहे, सोबतच लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो, जेणेकरून तुम्हाला जर शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करून टाकताल। बघा सर्वात प्रथम या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे ते आपण अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, तर या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या वेबसाईट पोर्टल वरून तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करताच येणार आहे। म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत विविध योजना राबवल्या जात असतात, त्यामधीलच एक योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। म्हणजेच ज्या रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन योजना पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे। परंतु यासाठी महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे। जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असेल तरच तुम्हाला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला, म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे दर्शवण्यासाठी उत्पन्न दाखला असायला पाहिजे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला। बघा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, चौथं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, पाचवं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड आणि 6वं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साइज छोट्या आकाराचे 2 फोटो सुद्धा लागणार आहेत। बघा जे रेशनधारक ही महत्त्वपूर्ण अशी 6 कागदपत्रे काढणार आहेत त्यांनाच या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना। बघा ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा केंद्र सरकारची शिलाई मशीन योजना आहे आणि राज्य सरकारची पिठाची गिरणी आहे। तर या पिठाची गिरण या योजनेसाठी तुमच्याकडे काही पात्रता सुद्धा असायला पाहिजे, कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे। बघा पात्रता अगोदर तुम्हाला ज्या 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, जर तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुम्हाला जी 6 कागदपत्रे सांगितली ती 6 कागदपत्रे तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या पिठाची गिरण या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु या योजनेचा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचा आहे। म्हणजेच महिला व बालविकास विभागाचं जे ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्हाला या पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। सोबतच जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व रेशनधारक बहिणींना प्रति वर्षाला 3 गॅस सुद्धा मिळणार आहेत। बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला थेट या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला या योजनेसाठी सेपरेटली पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे। म्हणजे थेट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत। बघा या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत रेशनधारकांना 3 गॅस खरेदी करण्यासाठी 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजेच प्रत्येक वर्षाला रेशनधारक सर्व बहिणींना याचा लाभ देण्यात येणार आहे। तुमच्याकडे रेशनधारक असाल किंवा तुम्ही लाडकी बहीण असाल तरी पण तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच चौथी योजना म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC सुद्धा करायची आहे, तरच तुम्हाला या चौथ्या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड वरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। सोबतच रेशनधारकांसाठी जी 5वी योजना आलेली आहे तर ती 5वी योजना म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्ड वरती आतापासून मोफत किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये विविध प्रकारचे तांदूळ असतील, गहू असतील, हरभरा असेल, डाळ असेल, साखर असेल, सोयाबीन असेल, विविध प्रकारचे मसाले असतील, डाळी असतील, यांसारख्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या जीवनावश्यक वस्तूंचा
समावेश करून रेशन कार्डवरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच या 5व्या योजनेच्या माध्यमातून रेशनधारक नागरिकांना मोफत किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा 5 योजना आलेल्या होत्या, त्या 5 योजना सुद्धा सांगितलेल्या आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।